ब्रेक नंतर एबीपी माझावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। थेट जाऊयात, विनोद तावडे सध्या बोलतायत। शून्य बिन या दोन्हीचा बॅलन्स एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितजी दादा या तिघांनी केल्यामुळे जनतेला यांच्यावर विश्वास बसला। दुसरं मला असं वाटतं की भाजप शिवसेनेची जी नैसर्गिक युती होती ती शरद पवार साहेबांनी, उद्धवजींनी 19ला तोडली। त्याचा एक वेगळा राग विशेषतः माननीय बाळासाहेबांच्या मतदारांच्या मनात होता। रोज सकाळी राज्याचं राजकारण कलुषित होणारं वक्तव्य भांडूपवरनं यायचं आणि ज्यावेळी एकनाथ शिंदेनी बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं धनुष्यबाण, हिंदुत्वाचं शिवसेना नाव हे हिंदुत्वाच्या मूळ प्रवाहात भाजपबरोबर आणल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना बाळासाहेबांच्या विचारांची मतं ही बीजेपीच्या बरोबर मिळाली। मला असं वाटतं की महाराष्ट्रातला हा विजय बिहारमध्ये पोटनिवडणुकीत 4 पैकी 4 जागा एनडीए पुढे, उत्तर प्रदेशमध्ये 9 पैकी 6 जागा भाजप पुढे आणि तसंच राजस्थानमध्ये 4 जागांवर भाजप पुढे। त्यामुळे देशातल्या या सगळ्या निवडणुकांमधलं चित्र हे सांगतंय की माननीय नरेंद्र मोदी। तर सिन्नरचा आता निकाल समोर आलेला आहे। राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे सिन्नरमध्ये जिंकलेले आहेत। मगाशी मोठी आघाडी होती आणि आता त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे। त्यामुळे सिन्नरमधला निकाल हा राष्ट्रवादीच्या बाजूने जाताना बघायला मिळतोय। तर आंबेगावात दिलीप वळसे पाटील जिंकलेत। आंबेगाव 1100 मतांनी दिलीप वळसे पाटील हे जिंकलेले आहेत। सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आणि आंबेगावात राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांनी विजय मिळवलाय। इकडे अपडेट येते, अमित शहांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना फोन केलाय। फोनवरून अमित शहांनी विजयाच्या शुभेच्छाही दिलेल्या आहेत। आताची मोठी अपडेट, अमित शहा यांचा फोन झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि त्यांनी विजयाबद्दल अभिनंदन केलेलं आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत। बरोबर आहे, अमित शहा यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना फोन केला आणि त्यासोबतच राजनाथ सिंग उद्या महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते।